हे बघा, चंद्रकांत दादा बोलत असताना एक गोष्ट मात्र त्यांनी खरी सांगितलेली आहे की परंपरा असते, कुटुंब असतं, कुटुंबाच्या प्रती प्रेम असतं, एखाद्या नेत्याच्या प्रती आदर आणि प्रेम असतो आणि त्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे म्हणजे अजितदादांकडे बघून आज सुनीत्रा काकींचा प्रचार आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहोत. आता दुसरं जे वाक्य होतं ते साहजिकच आहे, एका राजकीय मोठ्या नेत्याकडनं थोडंफार राजकीय वक्तव्य येणं हे अपेक्षित आहे आणि ते वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. याच्यापूर्वी कधीही भाजपकडनं इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात नव्हत्या, ज्या सभा आणि खास करून कार्यकर्त्यांच्या सभा इथं घेतल्या जातात. याच्या आधी कधीच भाजप आपल्याला दिसली नसती. ठीक आहे, भाजप हे विरोधात नक्कीच दिसले असेल, मोदी साहेब येऊन गेले सगळे, पण दादांच्या प्रचारासाठी न 2024ला एवढी मोठी कार्यकर्त्यांची सभा झाली होती, न लोकसभेमध्ये त्या ठिकाणी झाली होती, मग आत्ताच कशी, असाही प्रश्न तिथं आम्ही विचारू शकतो. आणि याच्या आधी पवार साहेबांचा प्रचार असू द्या, अजितदादांचा प्रचार असू द्या, सुप्रियाताईंचा प्रचार असू द्या, जसं आज मी फिरतोय, माझे वडील फिरतात, माझी आई फिरते, तसं आधी सुद्धा मी फिरलेलो आहे आणि आता सुद्धा फिरलो. त्यामुळे वेगळं काय याच्यामध्ये कुणी घेतलं नाही पाहिजे असं मला वाटतं.